स्पोर्ट्स शिरगाव आणि आईजुत आणि घासपाडा दोन्ही संघांना विनंती असेल बरोबर 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर इथे टॉस साठी येणार आहात आणि 15 मिनिटांचा अवधी आहे तो 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल या मैदानावरती 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ती 3 षटक आहेत ती मैदानावरती फेकायची आहेत आमच्या जोडीने आजच्या दिवसामध्ये डिजिटल स्कोरर म्हणून जोडले गेलेत प्रवीणजी पाटील यांना आपण सध्या पाहू शकताय दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर एडिटरची भूमिका बजावत आहेत नयन तांडेल तर धनंजय मांगेल यांना आपण पाहू शकतोय आणि कॅमेरामॅन रोहित ज्याला आपण नेहमीच पाहिलं ते चांगली कॅमेरा वर्क मात्र नेहमी ज्यानं केले गेले आहेत आणि आमच्या जोडीने तिथून कल्पेश मात्रे पुन्हा जोडले गेले आहेत प्रोफेशनल कॅमेरामॅन म्हणून देखील रोहित यांच्याकडे पाहिलं जात आहेत स्ट्राईकिंगवरती बॅटर मैदानावरती पाहायला मिळतात नागेश या संघाचा एक महत्वाचा हुकुमाचा एक्का म्हणून या खेळाडूला नेहमी आपण पाहिलं गेलं तो खेळाडू मैदानावरती पाहायला मिळेल आणि या नॉन स्ट्राईकिंगवरती विराज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल नागेशचा आतापर्यंत परफॉर्मन्स पहा जरीमरी डोलीबीच्या विरुद्ध त्याने 3 चेंडूमध्ये 2 धावा बनवल्या आदर्श फणसवाड्याच्या विरुद्ध त्याने 2 चेंडूमध्ये 4 धावा बनवल्या म्हणजे परफॉर्मन्स एवढा अजूनही चांगला झालेला नाहीत पण ही मॅच ही स्टेज त्याच्यासाठी महत्वाची आहेत श्रीराम कसरलीचा संघ त्याच्या समोर आहेत डीबीएन लाईव्हच्या वतीने सर्व काही गोष्टी त्या स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न होतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर विनीत पाटील मैदानामध्ये दाखल होतोय ज्या खेळाडूकडे क्षमता ज्या खेळाडूकडे ॲबिलिटी आहेत मागील मॅच मध्ये त्याने चांगलं प्रदर्शन त्याने चांगला खेळ दाखवलाय तो विनीत पाटील पुन्हा मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय मॅचला सुरुवात होईल दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक टायमर सेट झाला इथून 10:48 ला मात्र पहिला बॉल पंच तिथून वळतात व्हाईट बॉलचा इशारा करतात जयप्रकाश गरज सर मैदानावरती पंचांच्या माध्यमातून आज स्क्वेअरले गंपात परशुराम पाटील सर मैदानावरती पाहायला मिळतात आणि पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर वाईट स्वरूपानं मात्र मैदानावरती फेकला गेलाय थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न होता व्हाईट बॉल मात्र पंचाने कळवला धावफलकावरती जाऊन पुसत आहे 1 धाव बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा SDL चषक 2024 आपण पाहतात आजचा दिवस अंतिम दिवस या स्पर्धेचा 6वा दिवस फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र आपण पाहिला तर अगेन्स्ट स्विंग खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढा नाही पाहायला मिळाला बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मैदानावरती करतात गोलंदाज शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले ओव्हर द विकेट जागा बनवायची खेळायचं होतं ऑफसाईडच्या दिशेने चेंडू फटका खेळायचा होता कव्हरमध्ये परंतु तेवढं टॅलेंट टेम्परामेंट नाही दाखवू शकले आणि सरळ चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय निर्धाव चेंडूची समाप्ती ही आपल्याला पाहायला मिळते डॉट बॉल मैदानावरती फेकला गेलाय गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी या षटकातील आपण पाहिलं तर पुढील बॉल फुलरलेनचा बॉल होता त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र निघून जातो कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथून वेगानं चेंडूवरती आपण पाहिलं तर विकी वैती मात्र चेंडूवरती आले बॉलला अडवलं गेलं फेक करतं वैभव होतं तिथून वैभवनं मात्र बॉलला अडवलं आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 2 धावा 2 चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत विराटचा जर विचार केला तर जरीमरी डोलीच्या संघाविरुद्ध त्याने 0 बनवली आदर्श फणसपाड्याच्या विरुद्ध त्याने 7 चेंडूमध्ये 17 धावा बनवल्या होत्या आता श्रीराम कसरलीचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्या अगेन्स्ट तो मैदानावरती खेळतोय या मॅच मध्ये तो किती धावा बनवतोय हे संघासाठी खूप महत्वाचं असणार आहे आपल्या सर्व महिला भगिनी पुन्हा दाखल होत आहेत महिला भगिनींचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे आजचा दिवस आपण पाहिलं तर मकर संक्रांतीचा दिवस तिलगुल घ्या गोडगोड बोला 2 चेंडू देखील संपला गेला धावा धावफलकावरती 2 धावा विदाउट लॉस स्ट्राईकिंगवरती विराज त्यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत स्क्वेअर चेंडूचा मारा मात्र पाहायला मिळतोय एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होतात धावफलकावरती धावा जाऊन पुसतात 3 धावा 2 चेंडू देखील संपला गेला 3 धावा धावफलकावरती मात्र बनवले गेलेत वाघोबा जांभूलपाडा संघाच्या माध्यमातून प्रोजेक्ट स्कोर सध्या स्क्रीनवरती दाखवतो 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात प्रोजेक्ट स्कोरच्या माध्यमातून परंतु त्या देखील पुढे जावं लागेल कारण की श्रीराम कसराळी संघाची बॅटिंग लाईनअप चांगली आहेत मागील मॅच मध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली होती फटका खेळण्याचा प्रयत्न खोलवर टप्प्याचा बॉल त्याला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक चेंडूवरती मात्र पुन्हा वेगाने वैभव चेंडूवरती येतो बॉलला मात्र अडवण्याचा प्रयत्न होतोय फेकी करतात सर मात्र धावसंख्या मात्र तिथून 2 धाव्याने ऍड होणार आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 5 धावा 3 चेंडूचा खेळ मैदानावरती संपन्न होतोय आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 5 रन ऑन दी बोर्ड लॉस ऑफ आतापर्यंत एकही विकेटचं बदल नाहीत 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात उर्वरित अजूनही विचार केला तर 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत गोलंदाजी मार्कवरती खोलवर टप्प्याचा बॉल आता यॉर्कर लेन हाताळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज विराज यांना तंबूच्या दिशेने परतावं लागेल पहिला धक्का लागलाय वाघोबा जांभूलपाडा टीमला धावफलकावरती असताना धावा 5 रनवरती पहिलं विकेट विराज बॅक टू पॅव्हिलियन गॉन
4 चेंडूचा खेळ संपला गेला, 5 धावा 1 विकेट. मैदानावरती आपण पाहिलं तर विराज तंबूच्या दिशेने परत असताना पाहायला मिळाले. न्यू बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर रणजित किनी संघाचे कर्णधार आहेत, ते मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आणि वन डाऊनच्या भूमिकेमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा रोल तुमच्याकडे असतो, तो प्ले करायचा असतो. त्या वन डाऊनच्या भूमिकेमध्ये कशा प्रकारे खेळ करतायत हे पाहण्यासारखे असणार आहेत. कर्णधार आहेत या संघाचा कॅप्टन म्हणून आपण ज्यांना पाहतायत, जरीमरी डोली बीच्या विरुद्ध त्याने 9 चेंडूमध्ये 12 धावा बनवल्या होत्या. आदर्श फणसपळाच्या विरुद्ध त्याने 4 चेंडूमध्ये 3 धावा बनवल्या होत्या. म्हणजे आतापर्यंत 2 मॅचमध्ये त्याने जवळपास 15 धावा मैदानावरती बनवल्या होत्या. रणजित मैदानावरती आलाय, या मॅचमध्ये तो कशा प्रकारे धावा बनवेल हे देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. 4 चेंडूचा खेळ संपला गेला, धावा धावफलकावरती 5. 2 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज पुन्हा रणजित, रेटम होत विकेटने मारा करण्यासाठी रेडी होता, तिथून मात्र फटका छान प्रकारे खेळला गेला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करतात. आशू चेंडूवरती वेगाने पुढे आला, 2 धाब्यांचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. 2 धावा मैदानावरती पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकामध्ये जाऊन पोहोचत आहे मात्र 7 धावा. 7 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील असणार आहेत. टायमर सेट आहे, तिथून तुम्हाला बरोबर त्या 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकायचे आहेत, नाहीतर अन्यथा एक खेळाडू तुम्हाला 30 सेकंदाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पुण्यात खोलव्या टप्प्याचा बॉल होता, क्षेत्ररक्षक मात्र स्वतः आपण पाहिलं तर तिथून कर्णधार होते, मात्र विकी तिथून बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला. षटक क्रमांक मैदानावरती संपले गेले. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत. वाघोबा जांभूलपाडा संघ बॅटिंग करताना धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या, त्या 8 धावा 1 गडी बाद. दुसरं षटक मैदानावरती महत्त्वाचं ठरणार आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये मैदानावरती काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्यापूर्वी आपण जाऊया डीजे सुमित यांच्या दिशेने. ऐकूयात एक मधुर संगीत. आघाडीचा कार्यकर्ता शोभला, विजय घरत दादाचा नाव आलाय ट्रेंडिंगला. विजय घरत दादाचा नाव आलाय ट्रेंडिंगला. विजय घरत दादाचा नाव आलाय ट्रेंडिंगला. विजय घरत. थँक्यू. एक षटकाचा खेळ संपला गेला. एका षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळालेत. नवीन गोलंदाज मैदानावरती आपण पाहिलं तर भाविक वैती या संघातील आणखीन एक महत्त्वाचे खेळाडू आहेत. यानंतर होणारा जो मॅच आहे, दोन्ही संघाच्या कर्णधारास आमची विनंती आहे आपण रेडी राहायचं आहे. एका बाजूला शिरगाव स्पोर्ट्स शिरगावचा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला या घरच्या मैदानावरती खेळण्यासाठी आई जीवदानी गासपाड्याचा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. आणि त्या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो संघ V24 चंदनसार या संघासोबत मॅच खेळणार आहेत. आजचा दिवस जर आपण पाहिला तर सुपर हिट दिवस मात्र मैदानावरती रंगेल. भाविक वैती मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती. पहिला बॉलवरती फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातो सरळ लॉंग ऑन मध्ये. करण चेंडूवरती वेगाने पुढे आले, करणनं बॉलला अडवलं, फेक केली, तोपर्यंत 1 धाव येतात. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 9 धावा. 9 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.1 ओव्हर्स. 1.1 चेंडूचा खेळ संपला गेला, 9 धावा. प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल. ही मॅच जर जिंकला तर टॉप 5 मध्ये तुम्ही दाखल होणार आहात. एक संघ मात्र दाखल झालात, एकूण 2 संघ दाखल झाल्यात. गोलंदाज रेडी. खेळायचा प्रयत्न, परंतु थोडंसं चेंडूला बाहेरच्या दिशेने घेऊन गेलं. ही भाविक यांची खासियत आहेत. नेहमीच भाविकला पण पाहिलं मधल्या कालावधीमध्ये चांगली गोलंदाजी तो संघाच्या माध्यमातून करत असतो. पुन्हा पहा ऍक्शन रिप्ले, थोडासा मधून बॉलला बाहेर काढण्याचा प्रयत्न. विकेट किपर यांच्या हातामध्ये चेंडू मात्र तिथून डॉट बॉल पाहायला मिळाला. 1.2 चेंडूचा खेळ मैदानावरती संपन्न होतोय आणि धावफलकावरती धावा आहेत संघाच्या 9 धावा. गोलंदाज रेडी. पुन्हा भाविक फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र ड्राईव्ह केल्याचे चेंडू मात्र गॅपमध्ये निघून जातो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने, तिथून मात्र करण आले, बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी झाला. 2 धाब्यांचा प्रयत्न तिथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. 2 धावा मैदानावरती घेतल्या गेल्यात आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती पुन्हा वाढली जाईल आणि जाऊन पोहोचेल ते मात्र 11च्या घरामध्ये. नागेश मैदानावरती संघातील एक महत्त्वाचे खेळाडू आहेत ज्यांना आपण नेहमीच सातत्याने या संघाच्या माध्यमातून पाहिले गेलेत. आज या मैदानावरती ते कशा प्रकारे बॅटिंग करतायत हे देखील पाहण्यासारखं असणार आहेत. भाविक आतापर्यंत चांगली गोलंदाजी, नियंत्रणबद्ध गोलंदाजी मैदानावरती पहिल्या 3 चेंडूमध्ये दाखवल्यात, परंतु येणारे 3 चेंडू आहेत हे 3 चेंडू देखील तेवढे निर्णायक ठरू शकतात. गोलंदाजी रेडी. भाविक डान्सिंग डाऊन ट्रॅक पुढून खेळायचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेमध्ये गेलाय. स्वतः गोलंदाज भाविक होता, भाविकनं मात्र कॅच ड्रॉप केलाय. खेळाडूला जीवनदान मिळालंय. 1 धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती मात्र वाढली जाईल आणि जाऊन पोहोचेल 1.4 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा. 12 लॉस ऑफ 1 विकेट. ऍक्शन रिप्ले पुन्हा डान्सिंग डाऊन ट्रॅक खेळायचा प्रयत्न. कॅमेरामॅन, प्रोफेशनल कॅमेरामॅन सध्या रोहित मात्र चांगला कॅप्चर त्याने केलं गेलं आहे आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाला. धावा धावफलकावरती 1ने वाढली गेली. धावा धावसंख्या धावफलकावरती 12.
बॅकफुटला गेले, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्लॅश केला, बॉलला फटका छान प्रकारे कळला, क्षेत्ररक्षक मात्र कोणीही नाहीत, चेंडू निघून जाईल सरळ पॉइंटचा खेळाडू, कव्हरच्या खेळाडूला बीट करत कव्हर पॉवर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळता धावा 4, दर्जेदार चौकार. धाव फलकावरती आपण धावा पाहिलं तर 16 धावा, 16 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.5 ओव्हर्स. 1.5 चेंडूचा खेळ मैदानावरती संपन्न झाला आहे. शेवटचा बॉल मैदानावरती असरत गोलंदाजी मार्कवरती रेडी. पुण्याचा स्ट्राईक वरती रणजित कॅप्टन. खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र ड्राईव्ह केला गेला, क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर लॉंगॉनचा मात्र चेंडूवरती वेगाने पुढे आलात, तिथून मात्र मिसफील्ड करतोय करण. बॅकअप चांगला आहे, बॅकअप असल्या कारणामुळे ते मात्र धावसंख्या आता वाढली गेली, ती मात्र 2 ने. षटक क्रमांक मैदानावरती संपन्न होतात. 2 षटकांच्या खेळ समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 9च्या सरासरीनं 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ हा मैदानावरती बाकी असणार आहेत आणि 2 षटकावरती मैदानावरती काय घडेल काय बिघडेल हे आपण पाहणार आहोत. हे 2 षटक आहेत, ही 2 षटकं मैदानावरती तेवढीच निर्णायक असणार आहेत आणि 2 षटकांचा खेळ कशा प्रकारे मैदानावरती रंगेल हे आपण ऐकण्यापूर्वी जावळ डीजे सुमित यांच्या दिशेने ऐकूयात संगीत आणि येऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने. जास्त वेळ जाणार नाही, आपण काळजी घ्या. 2 षटकांचा खेळ आहे, तो 2 षटकांचा खेळ संपला गेलात. 9च्या सरासरीनं 18 धावा मैदानावरती उभारल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच खूप महत्वाचा असणार आहे. दोन्ही संघ मैदानावरती रेडी होणार आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर चंदनसार विभागातील संघ असणार आहेत, शिरगाव स्पोर्ट्स शिरगावचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपल्याला पाहायला मिळेल घरच्या मैदानावरती खेळ करण्यासाठी आई जुदानी गासपाडाचा संघ आहेत. एक विनंती तीच असणार आहेत. एक विनंती असणार आहेत, जर बॅट लागली तर बॅट इथून आयोजन कमिटीला आपण कळवा आणि आयोजन कमिटीकडून घेऊन आपण जाणार आहात. पाणी आणि बॅटची गरज जरी लागली मैदानावरती आयोजन कमिटीला आपण तिथे कळवा. आयोजन कमिटीचे जे मेंबर्स आहेत ते नक्कीच तुमच्यापर्यंत बॅट आणि जो पाणी आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला, 18 धावा आहेत. इथून प्रोजेक्टर स्कोर सध्या स्क्रीनवरती जर पाहिलं तर डीबीएनच्या स्क्रीनवरती दाखवतो 36 धावा सध्या स्क्रीनवरती दाखवल्या जात आहेत आणि धावसंख्येला कशा प्रकारे मैदानावरती बनवलं जाईल हा देखील महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. पहिली इनिंग सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर रोहित वैती. पहिलाच बॉल रोहित वैतीचा आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये होता, तिथून मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहिलं स्वतः संघाचे कर्णधार क्षेत्ररक्षक तिथून विकी वैती आले, विकीने घेतला कॅच, मिळाली विकेट. फलंदाज तंबूच्या दिशेने महत्वाचा खेळाडू होता त्या नागेशला मात्र परतावं लागेल. या मॅच मध्ये 4 धावा बनून तंबूच्या दिशेने गाव. नंबर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत 1 नंबर. चेंडू हवेमध्ये गेला, क्षेत्ररक्षक मात्र स्वतः कर्णधार विकी आले, विकीनं मात्र घेतला कॅच, कॅरी केला आणि फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परत असताना पाहायला मिळाले. रोहित वैती यांना आपण पाहिलं तर विरार ग्रामीण प्रीमियर लीगच्या सीझन 1 मध्ये सीझन 2 मध्ये चांगला खेळ मात्र ज्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि सीझन 2च्या त्या स्पर्धेमध्ये मात्र नारंगीच्या ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती या खेळाडूंना मात्र अक्षरशः आपल्या नावाची छाप सोडली. तो खेळाडू रोहित वैती मैदानावरती आपण पाहिलं आणि इथून विजय मैदानावरती आल्यात. विजयचा परफॉर्मन्स पाहिला, जरीमरी डोलेच्या विरुद्ध 7, आदर्श फणसपाड्याच्या विरुद्ध 10, एकूण 17 धावा त्याने 2 मॅच मध्ये बनवला होता, तोच विजय. पहिल्याच बॉल मात्र खेळायचा प्रयत्न क्रॉस बॅटने खेळला, चेंडू मात्र निघून जातो सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलात, बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी झालात. 1 धाव पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 2.2 चेंडूचा खेळ संपला गेला. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 19 लॉस ऑफ 2 विकेट. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर काही देणगीदारांचा नाम उल्लेख आजच्या दिवसामध्ये आपण करणार आहोत. आयोजन कमिटीचे जे सर्व ग्रामस्थ आहेत त्यांचा देखील आज आपण उल्लेख करणार आहोत आणि महत्त्वाचं आहेत गासपाडाचे ग्रामस्थ आहेत त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान आहे. आयोजन कमिटीचे आपले सर्व यंग युवा पिढी आहेत त्यांची देखील महत्त्वाची मेहनत आहे. आई जीवदानी ग्रुप आहे त्या ग्रुपची देखील तेवढीच मेहनत आहे. गती परिवर्तन स्लोवर बनवण्यात आल्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस केला, थोडंसं गती परिवर्तन केलं. पाहिलं बॅटर आक्रमण करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. मग गोलंदाज रोहितला काय करायचं होतं, रोहितला थोडंसं गती परिवर्तन करायचं होतं. गती परिवर्तन त्याने केलं. 3 चेंडू फेकून झाला धावा धावफलकावरती 19 धावा.
ज्यावेळी कसराळी संघाचं नाव घेतलं जातं त्यावेळी नामदेव वैती या व्यक्तिमत्वाचं नेहमीच नाव घेतलं जातं. एक गोड व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच त्या परिसरामध्ये आपण पाहिलेलं आहे. समालोचन देखील त्यांना करताना आपण पाहिलेलं आहे. शॉर्ट बॉल होता त्याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागच्या दिशेने चाललाय. फायनलीचा खेळाडू मात्र बीट झालाय. त्याची गिरकी घेत असताना चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पार. पंच जयप्रकाश गरज सरांचा इशारा. मिल्टा धावा 4 घासफाडा SDL चौकार. ताऱ्यांची ताकद अध्यक्ष विजय दादा घरत, अध्यक्ष विजय दादा घरत, अध्यक्ष विजय दादा घरत. हे साऱ्या पोरांची तो हिम्मत, आयोजक पिंट्या दादा घरत, आयोजक पिंट्या दादा घरत, आयोजक पिंट्या. थँक्यू आदरणीय विजयजी गरज साहेब, आदरणीय अजिंक्यदादा पिंटाजी गरज, त्यानंतर विनोददादा पाटील, उत्कर्ष पाटील असतील. संपूर्ण टीमच्या माध्यमातून घासपाडाची संपूर्ण क्रिकेट क्लबची टीम, ग्रामस्थांची टीम, महिला भगिनींची टीम यांच्या माध्यमातून आपण पाहिलं हे स्वप्न साकारलं गेलं आणि आज चौथ्या पर्वामध्ये, चौथ्या सीझनमध्ये, अंतिम दिवसामध्ये ही स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते. काय खेळण्याचा प्रयत्न पुढे बॅटची घेऊन चेंडू पाठीमागच्या दिशेने निघून चाललोय. गलीमधून खेळाडू चेंडूवरती वेगाने पुढे आले, बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी झाले. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 24 धावा. 24 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2.5 ओव्हर्स. DBN लाईव्हला आपण सध्या ही स्पर्धा पाहतात, कव्हरेज केली जात आहेत. मागील काही वर्षामध्ये आपण पाहिलं तर DBN लाईव्हनं नुकताच 50,000 सबस्क्रायबरचा आकडा पार केलाय. अजूनही कोणी लाईक्स सबस्क्राईब नसेल केलं तर आपण करून घ्या. भरपूर मोठमोठ्या मॅचेस आहेत त्या दाखवल्या जातील. शेवटचा बॉल मैदानावरती, गोलंदाज रेडी पुन्हा एकदा. रेटम ओव्हर द विकेट रोहित. खेळण्याचा प्रयत्न, खुलवेट टप्प्याचा बॉल होता, त्याला ड्राईव्ह करायचं होतं. क्षेत्ररक्षक मात्र तिथून येतात. नोमॅन्सलँडमध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. एक धाव पाहायला मिळाली. एका धावेनं षटक क्रमांक मैदानावरती संपन्न होतं. तीन षटकांच्या समाप्तीनंतर वाघोबा जांभूळपाडा संघाची सिच्युएशन आहे ती मात्र 25 धावा 2 गडी बाद. अंतिम शेवटचे 6 चेंडू मैदानावरती बाकी असणार आहेत आणि 6 चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल आपण ऐकवण्यापूर्वी आपण जावळ DJ सुमित आणि त्यांच्या टीमकडे ऐकूयात संगीत. क्रिकेटचा खेळ आई जीवदानी या मैदानी आज रंगणार क्रिकेटचा खेळ. हे घासपाडाच्या शक्यो आमचा आई लई पॉवरफुल. थँक्यू. घासपाडा चषक पॉवरफुल मैदानावरती सध्या आपण पाहतायत. मी विनंती करून दोन्ही टीमच्या कॅप्टनना शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यावं आणि त्यांच्या जोडीला कर्णधारास विनंती असेल टीम आई जुदानी घासपाडा संघाचे कर्णधार आमच्या दिशेने आहेत. फक्त विनंती तीच आहे, शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाचे कर्णधार आपण लगेचच या. अंतिम शेवटचे 6 चेंडू मैदानावरती असणार आहेत आणि 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय हर्षद वैती यांना आपण पाहता. शेवटचे 6 चेंडू कशा प्रकारे हाताळेल. यंग टॅलेंटेड खेळाडू बघील आणखीन एक महत्त्वाचा खेळाडू या खास करून श्रीराम कसराळी संघाचा आणि सध्याच्या हंगामामध्ये इन्फॉर्म संघ म्हणून या संघाकडे नेहमी पाहिलं गेलं. पहिला चेंडू पहिल्याच बॉलला भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र गॅप मध्ये निघून जाईल का तर यस डेफिनेटली फ्लॅटेड सिक्सर. पहिल्याच बॉलवरती टोकला गेला चेंडू सीमारेषा पार. मिल्टा धावा 6 षटकार. काशीनाथ शेठ पाटील आमचा पाठी राखा आहे ओ छान. काशीनाथ शेठ पाटील हे घासपाडाच्या शक्यो आमचा. थँक्यू. ज्या मोठ्या फटक्याची गरज होती, जो मोठा फटका येणं गरजेचं होतं त्या परिस्थितीमध्ये तो मोठा फटका त्या मैदानावरती विजय यानं अद्यावत केलाय. धावा त्या फलकावरती जाऊन पोहोचतात 31 धावा 2 गडी बाद. उर्वरित अजूनही विचार केला तर 5 चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न करण होते. करणनं मात्र कॅच सोडलाय. बॅकअप देण्याचा प्रयत्न तिथून मात्र आपण पाहिला तर वैभवनं केलाय आणि पाहता 2 धावा मैदानावरती कंप्लीट होत आहेत. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 33 धावा 2 गडी बाद आफ्टर 3.2 ओव्हर्स. 3.2 चेंडू खेळ संपलाय. पहा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा स्क्रीनवरती. लोवर फुल टच बॉल होता, समोर खेळण्याचा प्रयत्न करण आले परंतु अंतिम मोमेंटला कॅच ड्रॉप झाला. पुण्याच्या गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातो. क्षेत्ररक्षक तिथून मात्र पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येताना पाहायला मिळतात. मिस्टर वैभव आज जास्तीत जास्त बिझी राहिला फिल्डिंग झोन मध्ये मात्र आपण त्यांना पाहिलं. जास्तीत जास्त चेंडू आहेत ते मात्र त्यांच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले 3 चेंडू इथून मात्र समाप्त झाला. धावा फलकावरती 34 लॉस ऑफ 2 विकेट. 34 धावा 2 गडी बाद. उर्वरित 3 चेंडू दखल मैदानावरती बाकी आहेत. प्रोजेक्टेड स्कोर सध्या स्क्रीनमध्ये दाखवला होता जवळपास 40. इथून तुम्हाला त्या 39-40च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. या 3 चेंडूमध्ये कमीत कमी त्या 8 ते 10 धावा जरी आल्या तरी चांगली धावसंख्या मैदानावरती उभारली जाऊ शकते.
प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तिथून आशु चेंडूवरती वेगाने पुढे आले. बॉलला मात्र अडवलं गेलं. फेक करतायत. तोपर्यंत पुन्हा एकदा एकच धाव मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 35 धावा 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम शेवटचे 2 चेंडू मैदानावरती बाकी असतील आणि 2 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील ते देखील पाहण्यासारखे असेल. शेवटचे अंतिम 2 चेंडू गोलंदाज मैदानावरती रेडी. स्ट्रायकरवरती पुन्हा आपण पाहिलं तर विजय. खेळण्याचा प्रयत्न. फटका मात्र तेवढा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही. क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसवले परंतु बॅकअप चांगला आहे. बॅकअप असल्या कारणामुळे तिथून मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या मात्र वाढली जाईल. जाऊन पोहोचेल ती 37 घरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहे. 37 लॉस ऑफ 2 विकेट. धावा 2 गडी बाद. शेवटचा बॉल असेल पहिल्या इनिंग मधील. शेवटच्या बॉलला भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र गॅप मध्ये चालला. क्षेत्ररक्षक आहे परंतु तो नाही थांबू शकणार. चेंडू मात्र निघून गेलाय. शेवटच्या बॉलवरती मिळालेल्या 4 धावा ह्या निर्णायक ठरू शकतायत आणि पहिला डाव आहे तो पहिला डाव समाप्त होतोय. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या 41 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. लक्ष मैदानावरती असणार ते मात्र 42 धावांचं लक्ष असणार आहे. या स्पर्धेतील 209 चौकार आपण सध्या पाहू शकता मात्र ठोकला गेलाय तो विजय यांच्या बॅटमधून आपल्याला पाहिला. इथून रणजित यांच्या बॅटमधून आपण पाहिलात. 41 धावा धावफलकावरती लगावले गेलेत. 2 महत्वाचे घडी इथून बाद झाले होते. नागेश 6 चेंडूमध्ये 4 धावा. विराजच्या 2 चेंडूमध्ये 2 धावा. रणजितच्या 9 चेंडूमध्ये 16 धावा आणि विजयच्या 7 चेंडूमध्ये 17 धावा. एक्स्ट्रा 2 धावा होत्या. 41 बनवल्यात. 42 धावेचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं समालोचन घेऊन पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील द व्हॉइस ऑफ नारंगी, द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर म्हणून आपण ज्यांना नेहमीच पाहिलेले आहेत ते तुकाराम मांगेला सर आणि त्यांच्या जोडीने 8 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त सरे समालोचक म्हणून आपण ज्यांना नेहमीच पाहिलेले आहेत ते प्रशांत आदवडे सर. आपल्याला या स्क्रीनवरती नक्कीच त्यांचा आवाज आहे. तो आवाज मात्र आजच्या या अंतिम दिवसामध्ये ऐकू होईल. गोलंदाजी विनीतचं 1 षटक 8 धावा 1 विकेट. भाविकचं 1 षटक 10 धावा विकेट नाही. रोहितचं 1 षटक 7 धावा 1 विकेट. हर्षदचं 1 षटक धावा 16. महागडे ठरले. फॉलो विकेट होता 5 वरती 1, 18 वरती होते 2 आणि सध्या स्क्रीनवरती जर आपण पाहिलं बॅटिंग कशा प्रकारे झालं तर बॅटिंग जो मोठे फटके होते ते मोठे फटके 2 चौकार आले होते. एक तर फाईन लेगला, एक होता तो मिड विकेटला आणि षटकार जो खेळला गेला तो षटकार बरोबर त्या काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून खेळला होता. हे आपण सध्या स्क्रीनवरती डिबेंचच्या स्क्रीनवरती पाहू शकतात. मी दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत त्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी यावं. वाघोबा तिथून शिरगाव स्पोर्ट्स शिरगावचा संघ आहेत. वाघोबा जांभूलपाडाच्या मैदानावरती आपण क्षेत्ररक्षण सजवा आणि श्रीराम कसराली संघाला विनंती 2 बॅट्समॅन आपण मैदानावरती पाठवायचे आहेत. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाचे कर्णधार आणि त्यांच्या जोडी नसणार आहेत आई जुदानी गसपडा. विनय पाटील माजी नगरसेवक. विनय पाटील माजी नगरसेवक. विनय पाटील माजी नगरसेवक. आमच्या नितीन भोईर दादाची 7 लाखात 1. 7 लाखात 1. 7 लाखात 1. भल्या भल्यांची होईल आज तिथही दांडी गुल. भल्या भल्यांची होईल आज तिथही दांडी गुल. गासपाडाच्या शक्यो आमचा आईलई पॉवरफुल. गासपाडाच्या शक्यो आमचा आईलई पॉवरफुल. चषक पॉवरफुल यो आमचा चषक पॉवरफुल. चषक पॉवरफुल यो आमचा चषक पॉवरफुल. आदरणीय व्यक्तिमत्व भूपेजी भोईर साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. मी भूपेजी भोईर साहेबांना विनंती करणं आपण यावं. भूपेजी भोईर साहेब आपल्या शुभ सेट टॉस केला जाईल. एका बाजूला घरच्या मैदानावरती संघ असेल आई जीवदानी घासपाड्याचा, दुसऱ्या बाजूला असेल शिरगाव स्पोर्ट्स शिरगावचा. दोन्ही एकमेकांचे जवळीक मित्र आहेत. राजूजी भोईर असेल, कल्पेजी पाटील असेल. मैत्रीपूर्ण संबंध दोन्ही संघाचे नेहमीच राहिलेले आहेत. आदरणीय भूपेजी भोईर साहेबांच्या शुभ सेट आपण टॉस करूया. 4 षटकांचा मॅच असणार आहे. घासपाडा म्हटलं होतं आणि शिट्टे आल्यात यानी की टॉस आहे तो टॉस आई जुदानी घासपाडा संघाच्या बाजूने गेलेले आहेत. मी भूपेजी भोईर साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हावं. टॉस जिंकलाय कल्पेश, काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण. महत्वाचा मॅच समोर शिरगाव संघासारखा एक महत्वाचा संघ आहे. या संघाला किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल?
40पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. या 40 धावांपर्यंत रोखण्यासाठी आज प्रमुख खेळाडू या संघामध्ये कुठले असणार आहेत? दुर्गेश, दीपक, कल्पेश, बंधू, मी पण आहे. बघू आता सिच्युएशननुसार बोलून टाकू. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. दुसऱ्या बाजूला राजूजी भोईर आहेत मैदानावरती. आपणास देखील शुभेच्छा, कारण की मॅच सुरू होतोय त्यामुळे जास्त वेळ आपण इथे घेणार नाही आहोत. टॉस जिंकलाय तो आईजूद आणि गासपाडा संघानं. विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. जावेद कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन आहेत पुन्हा प्रशांत आदवडे सर. शुक्रिया धनंजय. जिंदगी दी है तो जीने का हुनर भी देना, पाव बख्शे तो खूबसूरत सफर भी देना, गूंगा तमय गुफ्तगू तूने सिखाई, अब बोलूंगा तो बातों में असर भी देना. नमस्कार, मैं हूं प्रशांत और आप देख रहे हैं घासपाड़ा जेल चषक 2024 प्रतियोगिता का आज का ग्रैंड फाइनल का दिन. विकी और वैभव प्रारंभिक बल्लेबाज. काफ़ी सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए डिबिन के माध्यम से और ये बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट देख रहे हैं. हमारे साथ कॉम बॉक्स में तुकर मागेला एक बहुत ही बेहतरीन विश्लेषक है. इससे पहले धनंजय की आवाज़ आपने सुनी है और अजीत की पहली गेंद पर बिल्कुल सिंगल आता हुआ. विकी और वैभव की जोड़ी मैदान के अंदर फ्लाइंग 3 पॉइंट का हुआ. ऑफ टाइम के बाहर कट करना चाह रहे थे लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. पहले ओवर का खेल आप देख रहे हैं. अजीत प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं. ओवर की बात करें तो ये पहला ओवर है बतौर गेंदबाज अजीत, जिनके बारे में बॉल हुआ बिल्कुल चचा और यंग खिलाड़ी है और करंट रन रेट 3 का, रिकॉर्ड रन रेट 11.18 का है. इस ओवर की अगली गेंद राइट ऑन द विकेट. इस बार आगे गेंद थी, बहुत बढ़िया तरीके से गेंद को ड्राइव किया. ऑन साइड पे लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी तैनात है. एक लिया, दूसरे के लिए पलट गए हैं. फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. लक्ष्य 42 रनों का है. स्कोर अगर देखें तो रन संख्या 3 रन बगैर किसी नुकसान के. हमारे साथ कॉम बॉक्स में हमारे साथी कॉमेंटेटर हमारे काबिल दोस्त तुकाराम मांगेले सर जुड़े हुए. सर आपका स्वागत है. धन्यवाद. आणि जो आवाज ऐकण्यासाठी सर्वजण आतुर होते प्रशांत जाधवडे आणि महत्त्वाचा वेळ त्यांनी दिला आहे, कारण काल पुण्यावरनं इथे येणं, पुन्हा एकदा थोडासा रेस घेणं आणि प्रशांतजी थँक्स. एक महत्त्वाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी आपण दिला आहे. एक कॅश प्राईज आले लागोपाठच्या 3 विकेटसाठी गोलंदाज अजितना 500 रुपयाचं कॅश प्राईज आले या गोलंदाजासाठी. जीत अपनी बॉलिंग मान पर तैयार. ऑफ टाइम के बाहर गेंद कट किया, बहुत खूबसूरती के साथ गेंद बॉलिंग की तरफ जा रही है. 1 2 3 व 4 और कमाल का स्ट्रोक था. टकाटक पटापट कमाल का स्कोर कट. गेंद बॉलिंग के बाद 4 रन. टीम या 2 गावामधलं अंतर जास्त नाही आहे. जांभूलपाडा कसराली थोडासा 100-200 मीटरचं मध्ये अंतर आहे आणि आता मॅचमध्ये अंतर किती वाढणार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिथून कोलवा टप्प्याचा चेंडू होता. फील्ड केला गेला थोडासा चौथावरती. नाराज गोलंदाजी आज करताय, कारण ही संधी होती. 2 प्रमुख फलंदाज प्रशांतजी, एकाबद्दल विकी आणि वैभव. ही जी जोडी आहे ना, ही महत्त्वाची जोडी आहे, ज्यानं गेल्या मॅचमध्ये सुद्धा चांगली बॅटिंग केले, पूर्ण टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी केली. खास करून विकीनं, तर विकीचा विकेट जो असणार आहे फार इम्पॉर्टंट आहे या मैच जांभूलपाड़ासाठी. बिल्कुल सही, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. दूसरी तरफ से अजीत के ऊपर इनाम भी आए, खास करके 3 विकेट के लिए वो 500 रुपये का इनाम अजीत किनी के लिए. प्रमुख गेंदबाज के तौर पर अजीत अपनी बॉलिंग पर तैयार. राइट ऑफ ओवर द विकेट. आगे गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी. थोड़ा सा एक बार फिर देखे कदम बाहर निकल के गेंद को ड्राइव किया. मिड ऑफ क्षेत्र में खिलाड़ी तैनात है. 1 रन देने का मौका. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. रन संख्या 9 रन बगैर किसी नुकसान के. विकेट 2 पर खेल रहे वैभव ने 7 रन बनाया. अजीत के इस ओवर की पहले ओवर की अगर कहानी देखें तो 9 रन आए हैं. 18 गेंदे 33 रनों की जरूरत. डीबीएन के माध्यम से बहुत अच्छे ग्राफिक आप देख रहे हैं. इससे पहले मैंने वैगन व्हील देखा था. बहुत सारे नई नई चीज़ें करने की कोशिश हो रही है, लेकिन तुकार मांगल सर मैं आपकी तरफ आ रहा हूँ. पहले ओवर में 9 रन, तुलना की जाए तो पहले ओवर में 8 रन आए थे. ये देखिए आफ्टर बिफोर की बात, मतलब एक बार फिर पहले ओवर के बाद क्या हुआ था. दोनों तरफ से तुलना हो रही है. 1 विकेट और 1 विकेट नहीं है, 1 रन ज़्यादा है. तो ये आप किस तरह से देख रहे हैं. महत्त्वाचं म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला ना की 1 विकेट तिथून गमावला होता आणि कसरालीसाठी की महत्त्वाची आहे सलामीची जोडी आहे. 1 विकेट नाही तिथून पुढे आहेत आणि बिनबाद आहेत, त्याचाही फायदा त्यांना होऊ शकतो. म्हणून जो विकेट फॅक्टर महत्त्वाचा त्या गोष्टीचा उल्लेख आम्ही त्याच करता केला की इथून जर विकेट नाही आलं तर मागच्या मॅचमध्ये याच संघाने 63 धावा केल्यात. आता 42 धावांचा पाठला करायचा आहे आणि ते पाहता जर विकी आणि वैभव यांचा विकेट पुढच्या 3-4 चेंडूवरती नाही घेऊ शकला वाघोबा जांभूलपाडा तर मात्र मॅच वाचवणं थोडंसं कठीण होईल.
देखिए, अगर आपकी गाड़ी लंबी आपको लेके जानी है तो पेट्रोल आपके पास होना चाहिए। अगर आप एक बार अपनी मंजिल की तरफ जाना चाहते हैं, इतना बड़ा टोटल आप चेस करना चाहते हैं, तो आपके पास विकेट होना चाहिए। तो विकेट बचा के एक बार फिर बल्लेबाजी होगी, बल्लेबाज उधर। लेकिन अगर आप डिपेंड करना चाह रहे हैं तो आपको विकेट लेना बहुत जरूरी है। ये जो क्रिकेट का खेल है, फॉर्मेट बदलते हैं लेकिन फैक्टर वही रहता है, विकेट का फैक्टर रहता है। प्रभु गेंदबाज के तौर पर अजीत ने 9 रन दिए हैं। पहले ओवर का खेल समाप्त। स्कोर अगर देखें तो 42 रन आपको बनाने, विकी 2 पर खेल रहे, वैभव ने 7 रन बनाए हैं। फ्लैंक 3 पॉइंट, एक कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर और लॉकअप। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात है, ऑन साइड पर 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। और टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है, ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया था। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, बिंदी गेंद आई है। विराट ने स्टार्ट बिल्कुल अच्छा किया इस ओव्हर में। आणि हा धोनीचा जर आपण बघितलं ना, प्रशांतजी दोन्ही खेळाडूंच्या अंगामध्ये तो मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आहे, तो मॅन ऑफ मॅचचा। विराटच्याही कडे बघतोय मॅन ऑफ द मॅच आहे, दुसऱ्या बाजूला विकी आहे। म्हणजे दोन आहेत ना, ते सामन्याला कलाटणी देणारे दोन्ही खेळाडू आहेत। एकानं बॅटनं गाजवले, एकानं बॉलने गाजवले। आता बॅट अँड बॉल मधलं हे द्वंद्व मैदानावरती लढलं जात आहे। 42 सपाटला काय, पुढचे 3-4 चेंडू फार महत्वाचे आहेत। इस बार बहुत बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, टिप ऑफ टर्म के बाहर और थोड़ा पीछे हटकर खेलने का प्रयास किया गया था। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन, खराब फील्डिंग हो रही है तो इसका फायदा बल्लेबाजों को जरूर मिलेगा। पहले से आपको डिपेंड करने तो फील्डिंग का स्तर भी थोड़ा और अच्छा होना चाहिए। खराब फील्डिंग 2 बार हुई है। स्कोर अगर देखें तो रन संख्या टोटल बन गया 11 रन। देखिए यहाँ क्या हुआ था, खिलाड़ी बिल्कुल मौजूद थे और खराब फील्डिंग, 3 खिलाड़ी, एक गेंद को पकड़ने के लिए 3 खिलाड़ी थे और उसके बावजूद ये 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। याकरता मराठीमध्ये म्हण आहे ना, 3 तिगाडे काम बिगाडे। आता तसं ते काम थोडंसं बिघडलेलं आहे। धावा झाले, धावल कबड्डी धावून पोहोचले ते 11वरती 1.2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय। प्रयत्न तिथून विकीही करतोय, मोठा फटका आणि आक्रमक खेळणं हे विकीची ओळख राहिली आहे। या षटकातील पुढील चेंडू असणार आहे। एकच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पाठीमागे विकेट कीपरनं थोडीशी मिस्टेक केली, यष्टीक्षकानं मिस्टेक केले। 22च्या स्वरूपात एक धाव आले आणि एक धाव अशा वेळेला आलाय ज्यावेळेला पहिले 3 चेंडू जर पाहिले प्रशांतजी, तर विकीच्या बॅटच्या मधोमध येत नव्हते आणि तो थोडासा स्ट्रगल करत होता। आता जी स्ट्राईक रोटेट झालाय त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला होईल की गोलंदाजी चांगली होते। विराटनं चांगली गोलंदाजी केले, त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, पण क्रिकेटमध्ये थोडासा वेळ जात नाहीये, कधी बदलेल काय खेळ। बिल्कुल, इस वक्त जो गेंदबाजी कमाल की हो रही है लेकिन फील्डिंग का स्तर इतना अच्छा नहीं है और उसके कारण देखिए रन बिल्कुल आ रहे हैं। स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के। प्रमुख गेंदबाज के तौर पर विराट तैयार अपने बोरिंग मार पर सामना करेंगे। वैभव 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं और क्या कमाल की गेंदबाजी। अपील बिल्कुल खास करके गेंदबाज द्वारा विकेट कीपर की तरफ से कोई अपील नहीं थी, लेकिन बढ़िया गेंदबाजी। देखिए एक बार फिर अच्छी गेंदबाजी, ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे हैं और टिप्पा खाने के बाद थोड़ी सी शरारत करे गेंद, विकेट कीपिंग इस बार कोई गलती नहीं है। एक बिंदी गेंद प्रेशर बल्लेबाज के ऊपर बढ़ाएगी। करंट रेट 7.20 का है, रिक्वायर्ड रेट बिल्कुल 12 के ऊपर चला गया है। आणि दोन्ही तिन्ही खेळाडू पाहिले तर एक वैभव आहे, V4 वैभव, V4 विकी आणि V4 विराज, आणि तिन्ही खेळाडू V4 विक्ट्रीसाठी खेळतात। इथून क्वालिफाय व्हायचं आहे, इथून आपल्या या गटातनं तुम्ही नंबर 1 ला जायचं आहे, क्वालिफायच्या दिशेने चाललंय। ही क्वालिफायची लढाई मैदानावरती चालले, क्वालिफायची लढाई। V4 वैभवनं जे फटका खेळलाय पण तिथून क्षेत्ररक्षक होते आणि क्षेत्ररक्षक तिथे होते, त्याने टिपला या झेल। वैभवचा संपलाय खेळ, विकेट ज्याची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त केलाय जांभूलपाडा टीमनं। वैभव 7 रन बनाए और एक बार फिर वो साझेदारी बन रही थी, उसको तोड़ने का काम विराट ने किया। तो एक तरफ मैं देख रहा हूँ वैभव है, दूसरी तरफ एक बार फिर विकी है और विराज। राज कौन करेगा? बिल्कुल देखिए राज कौन करेगा, विराज करेगा, क्योंकि ये ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक बिल्कुल खेला गया था। स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात थे, बहुत ही बेहतरीन का शानदार कैच बाउंड्री लाइन पर लिया गया और पहले विकेट का पतन, पहला ब्रेक थ्रू इस वक्त अपनी टीम के लिए दिलाते हुए विराज। रोहित मैदान के अंदर आए हैं, नए बल्लेबाज, नए बैटर। स्कोर 12 रन, 1 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए 42 रनों की जरूरत है। बहुत इंपॉर्टेंट मुकाबला है अभी तक अगर देखें तो। बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी 21 रन 7 गेंदों का सामना किया और जरी मरी डोली के खिलाफ बहुत अच्छा प्रदर्शन। उसके बाद में जांभूलपाड़ा के बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी मैदान के अंदर आए हैं और सारे अच्छे अपडेट आप डीबीएन के माध्यम से देख रहे हैं। विराट अपने बॉलिंग मार्ग पर, रोहित नए बल्लेबाज, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात हैं। राइट आर्म ओवर द विकेट।
पटकी में गेंद है, टप्पा खाने के बाद उछाल मिला, व्हाइट बॉल का इशारा अंपायर की तरफ से होता हुआ। एक अच्छी गेंद थी जो अपने लेन गेंदबाजी की तो फायदा हुआ। उसके बाद में थोड़ा आगे 2 मीटर की तरफ चले गए, थोड़ा कुछ अलग करने का जब प्रयास किया गया तब ज्यादा एफर्ट लगा और व्हाइट बॉल का इशारा हुआ। याला कारण आहे कारण मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं रोहितने बॅटिंग केली होती, 3 षटकार ठोकले होते, पाहिलं होतं, म्हणून त्याच्या अगेन्स्ट विराजनं काही वेगळा पवित्रा घेतलाय. तो आखो टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी मागच्या चेंडूवरती हाताळली होती विराजनं. ऑफ स्टंपच्या बाहेर. आणि जसं नेहमी प्रशांत आपण म्हणतात ना, अगर खुद पे यकीन रखोगे तो आपकी ताकद बनेगी, दूसरों के बारे में अगर ज़्यादा सोचोगे तो आपकी कमजोरी बनेगी. तुम्ही प्रतिस्पर्धी फलंदाजाचा जास्त विचार केलाय असं सध्याच्या घडीला पाहत आहे, कारण मागचे 4-5 चेंडू तुम्ही चांगले हाताळलेत, आता थोडासा दबाव जाणवतोय गोलंदाजीवरती. रोहित ने जो छक्के जड़े थे वो इनके दिमाग में, खास करके गेंदबाज के दिमाग में है और इसीलिए थोड़ा कुछ ज्यादा करने का प्रयास, पहले पटकी में गेंद थी, उसके बाद में वाइड यॉर्कर डालने का प्रयास किया गया. विराज अपने बॉलिंग पर तैयार. रोहित ने अपना खाता नहीं खोला, स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष. ऑफसाइड पर बिल्कुल 5 खिलाड़ी, ऑनसाइड पर 4 खिलाड़ी. प्रतियोगिता का आज का ग्रैंड फाइनल आप देख रहे हैं. और बढ़िया गेंद, ये लाइन आपको डालनी है जो बल्लेबाज को परेशान करेगी. छठे स्टंप की तरफ गेंद थी, टिप्पा खाने के बाद थोड़ी नीचे रही है. विराज ने अच्छा फिनिश किया, सफल ओवर का खेल समाप्त हुआ. इस ओवर की बात करें तो रन बिल्कुल 4 और 1 शिकार और 12 गेंदों में 28 रनों की जरूरत है. इंटरेस्टिंग मुकाबला. एक छोटा सा ब्रेक लेते हैं और ब्रेक के बाद धनंजय हमारे साथ जुड़ेंगे और एक बार फिर तुकाराम मंगेले सर के साथ एक बार फिर चर्चा जारी रहेगी. यस प्रशांत सर, कारण की व्यासपीठावरती जे आपले मान्यवर आहेत त्या मान्यवरांचा सन्मान करणं हे आपलं आदर कर्तव्य आहे. मी दत्तात्रय घरत साहेबांना विनंती करेन आपण यावं. आदरणीय दत्तात्रयजी घरत साहेबांचा सन्मान केला जाईल. मी जगन्नाथ भोईर साहेबांना विनंती करतो, जगन्नाथजी भोईर साहेब आपल्या सोबत से दत्तात्रयजी घरत साहेब आज या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा मान सन्मान केला जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व दत्तात्रयजी घरत साहेब यांचा सन्मान केला जातोय. जगन्नाथजी भोईर साहेब यांच्या सोबतचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. मायची शॉल इथे मात्र परिधान केले जात आहेत. स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना आपण हे सन्मान चिन्ह देतोय. आदरणीय व्यक्तिमत्व दत्तात्रयजी घरत साहेबांचा सन्मान केला जातोय. जगन्नाथजी भोईर साहेब यांच्या सोबत त्यानंतर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदरणीय मनोहरजी भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मनोहर भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मनोहर भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी अजिंक्यजी घरत साहेब पिंटरदा यांना विनंती करेन आपल्या सोबत से मनोहरजी भोईर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर महत्वाचा आणि मोळाचा वेळ या 6 दिवसामध्ये ज्यांनी मात्र वेळ दिलाय ते आदरणीय व्यक्तिमत्व मनोहरजी भोईर साहेब यांचा सन्मान केला जातोय. मायची शॉल त्यांना परिधान केली जात आहेत. स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह दिले जात आहेत. मनोहरजी भोईर साहेबांचा सन्मान पाहायला मिळतो. तसेच भूपेजी भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी अजिंक्यजी घरत साहेबांना पुन्हा विनंती करेन, थंड पाण्याचे जे जार आपल्याला 6 दिवस मात्र ज्यांच्या माध्यमातून दिले गेलेत ते आदरणीय व्यक्तिमत्व भूपेजी भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. थंड पाणी जो 6 दिवस आपल्याला पाहिलं तर जो पाण्याचे जार आहेत ते पाण्याचे जार ज्यांच्या माध्यमातून आपल्याला दिले गेले आहेत ते आदरणीय भूपेजी भोईर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणखीन काही सन्मान आहेत ते सन्मान आपण नंतर घेणार आहोत, कारण की मॅच सुरू आहेत. इन ऍक्शन मध्ये आपण पुण्यात जाणार आहोत. जॉईन आहेत प्रशांत आदवडे सर आणि तुकाराम सर. शुक्रिया धनंजय. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. घासपुरा चषक 2024 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं और प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करें गेंदबाज नागेश. इस ओवर की पहली गेंद राइट अप ओवर द विकेट. इस बार अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी है, उनके पास कोई मौका नहीं है. खिलाड़ी बन के दर्शक बन के दीवाने. दर्शक स्ट्रोक 6 रन. शिट्टीवाला बोईसर संघाने निवडून आला, आप्पांचा लाडका शिट्टीवाला बोईसर संघाने निवडून आला. आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस. पहिल्या चेंडू होता नागेश यांचा आणि फुलर लेन डिलिव्हरी तिथून हाताळण्याचा प्रयत्न केला होता आणि विकी ज्या फॉर्म मध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये आहे ना तो फॉर्म त्याचा कायम आहे. लॉंगनच्या डोक्यावरनं हा षटकार टोकला विकीनं. पहिलंच बघा ज्यावेळेला 12-28चं समीकरण होतं आणि 12-28च्या समीकरणामध्ये पहिला चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर फेकला. नागेश ज्यांच्याकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, मॅन ऑफ द मॅचचा टी शर्टही त्यांच्या अंगामध्ये आहे. आता अनुभव दाखवण्याची वेळ नागेशकडे आले. विकीला थांबवणार, कसं थांबवणार त्यावरती चर्चाही झाले. पुन्हा एकदा विकी स्ट्रायकर यांना सज्ज होतोय. समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळले. लॉंग ऑन रिजन मध्ये फील्ड केलं गेलं. या चेंडूला एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धावेनिशी धावफलक धावून पोहोचलाय तो 21-21. अर्धा पल्ला झालाय, अर्धा बाकी आहे.
10 चेंडूचा खेळ उरलाय आणि अजून 21 धावा इथून करायच्या. मी तुमच्या दिशेनं पुन्हा एकदा येतोय. एक षटकार जो ठोकलाय त्याने दबाव कमी झालाय, पण नागेश कधीही कमबॅक करू शकतात असे गोलंदाज आहेत. बिल्कुल सही कहा आपने. बहुत ही जबरदस्त मुकाबला, 10 गेंदें और 21 रनों की जरूरत है और अच्छा मैच चल रहा है. प्रमुख गेंदबाज के तौर पर नागेश अपने बॉलिंग मार्फत तैयार. फुल टॉस गेंद पैरों पर थी, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. सुंदर फील्डिंग बाउंड्री लाइन पर एक सिक्सर आया, तब एक बार आगे गेंद थी, ओवर पिच थी, उसके ऊपर प्राण. उसके बाद में गेंदबाज की अगर लाइन और दिशा की बात करें तो बहुत बढ़िया गेंदबाजी, अच्छा परिवर्तन किया है, सोच को एक बार फिर बदला है. अभी आपके पास गेंदों की बात करें तो गेंद शेष कुल मिलाकर इस ओवर की 9 गेंदों का खेल और जीतने के लिए 19 रनों की जरूरत, 20 रनों की जरूरत है. और रिक्वायर्ड रन रेट 13.33 का, करंट रन रेट 8.80 का है. राइट अप ओवर द विकेट. इस बार मिस टाइम तो काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी. ओहो, गेंद पर बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है, ये अच्छी गेंद थी. तो क्रम से शॉट अच्छा नहीं था, बिल्कुल टिपा आप देखे तो काफी ऑफ टाइम के बाहर था. ऑन साइड पर खेलने की कोशिश, छठे स्टंप की तरफ गेंद थी. एक्शन पर देखे काफी ऑफ टाइम के बाहर थी. एक बार फिर एक पर इन्होंने बाहर निकाला था ताकि एक बार अपने बाजू खोलने का मौका मिले. मिस टाइम ठोकता, ये कैच लपकने की जरूरत थी. कॅच तर घ्यायचाच होता, पण जसं तुम्ही त्या फटक्याचं वर्णन केलं, याच्या अगोदर जो षटकार होता ना तो लॉंगॉनच्या डोक्यावर ठोकला आणि आता जी बॅट स्क्वेअर ऑन झाली ती मिड विकेटच्या दिशेने झाली होती, त्याच्यामुळे हा मिस टाइम स्ट्रोक झालाय. आणि दुसरी गोष्ट, हा झेल महत्वाचा होता, हा फार महत्वाचा झेल होता. कॉलिंग नव्हती बरोबर. यष्टीरक्षक आणि गोलंदाज, बॉलर आणि विकेट किपर मध्ये थोडंसं कॉलिंग मध्ये कमी आली. हा झेल टिपाला होता, पण असं घडणार मॅच मध्ये, असं होणार, पण प्रयत्न करायचे सोडू नका. नागेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. असं घडणार मॅच मध्ये, असे क्षण येणार. अजून एक क्षण आलाय. रोहितचा प्राइजलेस विकेट प्राप्त केलाय नागेशनं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये टिपलाय झेल आणि महत्वाचा विकेट गेलाय डगआउटच्या दिशेनं. गॉन. क्या हुआ था, नागेश के गेंदबाजी पहली गेंद पर सिक्सर, उसके बाद में टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर रख रहे. चौथे पांचवें स्टंप की तरफ गेंद और गेंद के करीब नहीं थे बल्लेबाज. कमर पर खिलाड़ी गेंद के नीचे लिया कैच. बल्लेबाज बैक टू द पेबल जाते हुए रोहित 23 रन 2 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 42 रनों का एक बार फिर टारगेट आपके सामने है. श्रीराम कसराली और वागोबा जामुलपाड़ा के बीच आज के दिन का तगड़ा मुकाबला चल रहा है. संघर्षपूर्ण मुकाबला मैदान के अंदर. टारगेट 42 का है और रिक्वायर्ड रन रेट अब चला गया 16 के ऊपर. 16.29 के असर से आपको रन बनाने पड़ेंगे. 7 चेंडू 19 धावांची अजूनही आवश्यकता. आणि जसं तुम्ही सांगितलं ना की क्लोज इन्काउंटर आहे आणि क्लोज इन्काउंटर अशासाठी आहे, जवळचा 2 संघ आहेत म्हणून म्हटलं ना, कसराली आणि जामुलपाडा या 2 गावांमधलं अंतर जर पाहिलं ना तर अर्धा किलोमीटरच्या आतमध्ये दोन्ही गाव आहेत, आजूबाजूची गाव आहेत. जवळच्या 2 संघामधला ज्यावेळेला सामना होतो ना त्यावेळेला प्रयत्न नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा करणार, कारण हा प्राईडवाला मॅच आहे. प्रत्येक जण आपल्या गावासाठी खेळतोय. वाघोबा जामुलपाडाई आपल्या गावासाठी खेळतोय. श्रीराम कसराळीचा संघ सुद्धा आपल्या गावासाठी खेळतोय आणि त्यावेळेला प्रत्येक जण हा मॅच, आणि असा मॅच ज्यावेळेला तुम्ही क्वालिफाय होणार आहात, क्वालिफाय होणारा मॅच सहजासहजी कोणी मिस्टेक करण्यास तयार नसतो. 7 बॉल 19 धावांची आवश्यकता. जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर, बिल्कुल चतुर, इसमें कोई संदेह नहीं है. 7 गेंदें 19. इधर ऑफ टाइम के बाहर अच्छा स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है और बहुत ही बेहतरीन तरीके से कमबैक किया गेंदबाज नागेश ने. पहली गेंद पर सिक्सर आता है तो तुकाराम सर बिल्कुल मनोवैज्ञानिक दबाव बनता है गेंदबाज के ऊपर, लेकिन तारीफ करनी होगी, प्रशंसा करनी होगी, खास करके नागेश के जिस तरह से उन्होंने कमबैक किया. 6 गेंदें 18 वाला मैच है ये मैच. बिल्कुल अभी भी देखिए पहली 2 गेंदों पर अगर यहाँ आने वाली 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक आते हैं या एक भी बड़ा स्ट्रोक आता है तो मेरे हिसाब से मैच बड़ा इंटरेस्टिंग बन जाएगा. तुलना की जाए तो ज्यादा अंतर नहीं है, एक आंकड़ा देखिए 25-2 24-2. एक बार फिर देखिए बहुत अच्छे ग्राफिक डिपेंड लाइव द्वारा. एक बार पड़ोसी जब खेल रहे हैं तो आपने सही कहा कि जो पड़ोसी खेल रहे हैं तो सारी चीजें दाव पर लगी है. करीबी मामला होगा ये, क्लोज एक बार फिर मैच है. 2 गेंदें मेरे हिसाब से पहली बहुत महत्वपूर्ण होगी, महत्वाची असणार आहे. आणि जसं कंपॅरिझन तुलना तुम्ही पाहिली तिथे 25 होत्या, इथे 24 होत्या. याचा अर्थ शेवटच्या षटकामध्ये इथून वाघोबा जांभूलपाडानं तिथून 16 धावा केल्या होत्या, आता तुम्हाला 18 करायचे आहेत. फरकच आहे, त्यांनी 16 धावा केल्या होत्या, तुम्हाला तिथून 18 धावा करायच्या आहेत. आणि त्यावेळेला लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. करण आणि विकी आहे. करणला गेल्या वर्षी पाहिलं होतं आपण चांगली बॅटिंग करताना, आणि करणची या स्पर्धेमधला आपण बघितला परफॉर्मन्सही आहे, पण तितकी संधी नाही मिळाली. आत्ता संधी मिळाली, कारण पूर्ण जर या स्पर्धेमध्ये पाहिलं ना
विकीने केले, रोहितनं केले, वैभवनं चांगले मिळे. पहिल्यांदाच बघतोय आपण तिथून आलाय, पण गोलंदाजीला आलाय विकुल. त्याला म्हटलं होतं आम्ही हा थंडा थंडा कूल कूल आहे. दोन्ही मॅच मध्ये मागच्या चांगली गोलंदाजी केले. थंडा थंडा कूल विकुल आलाय आणि 6 चेंडूमध्ये 18 धावांची इथून जी आवश्यकता असताना करण आलाय. दुसऱ्या बाजूला अर्जुन नाही, विकी आहे. आएंगे करण अर्जुन आएंगे, रन भी आएंगे, मजा भी आएगा. 3 विकेट 3 शिकार किए विकुल ने इस प्रतियोगिता में और बहुत अच्छे एनालिसिस आप देख रहे हैं इस वक्त. 24 रन 2 विकेट के नुकसान पर विकी पार पर खेल रहे हैं. करण मैदान के अंदर पहुंच चुके हैं. विकुल अपने बोरिंग मार पर तैयार. एक तगड़ा मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल चलता हुआ. जाबुल पड़ा बनाम श्रीराम कसराली और बाहरी किनारा, बिल्कुल बाहरी किनारा. टिप अप ऑफ टाइम के बाहर था. ऑन पर खेलने की कोशिश. बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज में सहारा. विकुल ने चौथा विकेट चटकाया. मैग्निफिसेंट बॉलिंग. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपडा चषक भारी. आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपडा थैंक यू चषक. विजय. ऑफ टाइम के बिल्कुल बाहर गेंद थी और ऑन सेट पर खेलना चाह रहे थे. बल्ले का बिल्कुल बाहरी गिरने का. विकेट कीपर ने कोई गलती नहीं की. सेलिब्रेशन करने का मौका. देखिए विकुल बता रहे दे दीजिए, मुझे दे दीजिए, ये विकेट है मेरा, मुझे दे दीजिए. आखिरकार उंगली खड़ी होती भी. अब खराब काम करते हैं तो बिल्कुल चाहे जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, अब उंगली खड़ी होती है तो अंपायर ने उंगली खड़ी कर दी है. बल्लेबाज बैक टू द पेपर चले गए. आपके पास 5 गेंदे हैं, 8 रनों की जरूरत है. पहली गेंद गेंदबाज की है. पूर्णपणे गोलंदाजच्या नावावरती पहिला चेंडू गेलाय. पण काल एक असा मॅच झालाय 5-6 चेंडू आणि तिथून 16 धावांची आवश्यकता होती. तो मॅच नारंगी वर्सेस कोपरीचा मॅच शेवटच्या बॉलपर्यंत गेला होता. पहिला धावा आल्या, नंतर धावा नाही आल्या आणि शेवटच्या बॉलवरती 1 चेंडू 1 धावांची आवश्यकता होती आणि तो रंगलेला मॅच आपण या मैदानावरती पाहिलाय. नवीन फलंदाज येतोय, मैदानावरती दाखल होतोय. आशू आहेत तिथून नवीन फलंदाजी आल्यात. आता आशू आहे तो आश्वस्त करणार आहे. आशाही आहे मैदानावरती टीमची इथून कसरालीची. फार नाजूक क्षण आहे. तुम्ही योग्य वेळ विश्लेषण केलं होतं. 2 ते 3 चेंडू या षटकातील. वेळ थोडासा चाललाय बघा. वेळ कोणी घ्यायचा होता, वेळ कोणी घेतलाय. मोमेंटम नाम की चीज रहती है, ती बदलायला वेळ लागत नाहीये. बिल्कुल मोमेंटम बहुत महत्वपूर्ण. पहली गेंद पर विकेट मिला है तो आपको जल्दी वो दूसरी गेंद डालनी पड़ती है. विकुल राइट अप और द विकेट. अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर स्टंप के अंदर गेंद थी. मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. 1 रन लिया गया है. दूसरे के बारे में सोच रहे हैं या खतरा हो सकता है और उंगली खड़ी होती भी. 2 की हो रही थी मांग. तालमेल की कमी कारण बल्लेबाज का हो गया काम तमाम. बल्लेबाज बैक टू द पेपर गॉन. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर हा थ्रो बघा. आणि हा ज्या वेळेला प्रशांतजी धावात झाल्यात ना, माझ्या मनामध्ये फक्त एकच प्रश्न होता की आता समीकरण जे होतं 4 चेंडूचा खेळायला आहे. तुमचा बेस्ट बॅट्समन विकी जो आता स्ट्रायकर एंडला गेला होता, मग दुसऱ्या धावेचा प्रयत्न का केला गेला. या गोष्टी आहेत बघा. तुम्ही या ग्रामीण विभागातून ज्या वेळेला येतात त्यावेळेला तुमचा जो महत्त्वाचा खेळाडू आहे तो जर स्ट्राईकवरती राहतोय तर तुम्ही एक धाव करून त्याच्यानंतर जर तो अपयशी ठरला तर तुम्हाला संधी होती. बिल्कुल बिल्कुल सही. दूसरी बात वो सेट बल्लेबाज है. बहुत अच्छा प्रदर्शन इस प्रतियोगिता में इनका रहा है. तो जो आपके मैन इन फॉर्म, आपके जो बहुत बेहतरीन खिलाड़ी है जिनके आंखें जम चुके, वो स्ट्राइक रेंज पर है. आपको भागने की जरूरत नहीं थी, लेकिन वो तालमेल के में बिल्कुल कमी आई. उसका फायदा किसको मिलेगा और नुकसान किसका होगा वो देखना बहुत जरूरी है. बिल्कुल अपने बॉलिंग मार पर तैयार. राइट ऑफ द विकेट और अच्छी गेंद, बहुत बेहतरीन गेंद. टप्पा खाने के बाद अचानक गेंद उछली है. दोबारा एक बार फिर देखिए थोड़ा सा इनका पैर जा रहा है स्क्वायर लीग की तरफ. देखिए एक बार फिर क्या हुआ था मैदान के अंदर. ये देखिए थोड़ा सा पीछे जाके एक बार फिर पैर उनका जा रहा है स्क्वायर लीग की तरफ और गेंद को ऑन साइड की तरफ खेलना चाह रहे हैं. बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में गेंदबाज विकुल की तरफ से. 3 गेंदे और 17 रनों की 3 जरूरत है. चेंडू 17 धावांची आवश्यकता. पुढच्या येणाऱ्या चेंडूवरती, पुढच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके जर खेळले तर आव्हान कायम आहे. हा महत्वाचा आहे. महत्वाचा बॉल मिस्टेम स्ट्रोक झालाय आणि तिथून विकुल थंडा कूल राहिलाय आणि कूल अँड काम राहून विकेट प्राप्त केलाय विकीचा. गॉन. साहेब धुरंदर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर.
विकी ने बनाया 12 रन, बैक टू द पेबल चले गए। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन खास करके विकुल द्वारा। ये यंग खिलाड़ी है, नौजवान है, इस मुकाबले में बिल्कुल जान डाल दिया। टपकाने के बाद जो उछाल मिल रहा है एक बार फिर उसका फायदा उनको मिला। विकुल बहुत बेहतरीन गेंदबाज है, कमाल की गेंदबाजी रही है। और सेलिब्रेशन देखिए, ओहो सेलिब्रेशन देखे, एक्सप्रेशन। और विकी का विकेट मिला है तो बड़ा विकेट इनको पता है। अब 2 गेंदे और 17 रनों की जरूरत है। तो इस वक्त बीच मैदान पर जामुलपाड़ा टीम ने वापस एक बिगुल बजाया है और विपुल बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं पूर्णपणे। आणि जसं तुम्ही गोलंदाजाचा उल्लेख केला होता, उंच पुरा गोलंदाजा हायम ॲक्शन आहे, त्याच्यामुळे बाउन्स मिळतोय खेळपट्टीवरती। ज्यावेळेला चेंडू थोडासा लँड होतोय, एक्स्ट्रा बाउन्स होतोय आणि एक्स्ट्रा बाउन्सने बीट केलं, चकितही केलं आणि विकेटही प्राप्त केलाय। शेवटच्या 2 चेंडूचा खेळ राहिलाय। विकुल पुन्हा एकदा येतोय आता कोलवा टप्प्याचा। बघा विकीच्या अगन वेगळी स्ट्रॅटेजी होती आणि आता जयदास आलाय, जयदासच्या अगन ब्लॉक ऑल डिलिव्हरी हाताळली। या गोष्टी आहेत, या काउंट करायच्या। फक्त हा मॅच डिबिनवरती आहे, फक्त इथे पाहू नका, स्वतःला एनालाइज करायचं ना तर पुन्हा एकदा घरी जाऊन पुन्हा बघा की आपण काय खेळलोय, कसं खेळलोय, किती योग्य खेळलोय, किती चुकीचं खेळलोय। शेवटचा बॉल आहे। विकुल की तो तारीफ करने की बहुत बढ़िया गेंदबाज है। जब सेट बल्लेबाज उनके सामने तो इन्होंने लेन गेंदबाजी की और आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी की। जब नए बल्लेबाज आए तो उनको आगे गेंदबाजी करने की कोशिश की। विकुल ऑफ स्टंप के बाहर अच्छी गेंद के नीचे स्ट्रकवर के खिलाड़ी और लिया कैच। विकुल के लिए और एक विकेट। इस ओवर में बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन और जामुलपाड़ा टीम की खुशी का कोई ठिकाना नहीं है। देखिए सेलिब्रेशन हो रहा है मैदान के अंदर और वो गा रहे गाना, ले जाएंगे घासपाड़ा चषक 2024 की ये खूबसूरत ट्रॉफी हम लेके जाएंगे। चार रन, विराज 2। दूसरी तरफ से अगर देखिए रोहित 1 ओवर 7 रन 1 विकेट, बहुत महत्वपूर्ण विकेट। विनीत 1 ओवर 8 रन और 1 विकेट। भाविक 1 ओवर 10 रन। अर्शद बहुत महंगे साबित हुए, 1 ओवर 16 रन। विकी 12 रन 10 गेंदों का सामना किया। वैभव ने 7 रन बनाए। रोहित के 1 रन ज्यादा रन नहीं बनाए। विकुल मैग्निफिसेंट बॉलिंग, 1 ओवर 2 रन और 3 विकेट। कमाल की गेंदबाजी रही है। विराज 1 ओवर 4 रन 1 सफलता। नागेश 1 ओवर 10 रन और 1 विकेट इन्होंने प्राप्त किया था। अजीत 1 ओवर 9 रन बहुत महंगे साबित हुए थे। तो इस मैच में गेम चेंजर खिलाड़ी है, शानदार प्रदर्शन, कमाल का प्रदर्शन बिल्कुल रहा है। तो गेम चेंजर खिलाड़ी, मैन ऑफ द मैच। इस मुकाबले में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन रहा है। वाघोबा जामुलपाड़ा टीम 1 बाय 15 रन। तो केवल या इस टूर्नामेंट में बहुत अच्छा प्रदर्शन करते हैं। कुल मिलाकर ये 6 विकेट प्राप्त किए हुए विकुल ने, बेहतरीन प्रदर्शन रहा है। 1 ओवर 2 रन और 3 शिकार। तो इस मैच में गेम चेंजर खिलाड़ी है मिस्टर कूल विकुल। विकुल कॉंग्रॅच्युलेशन, अफलातून कामगिरी, काय गोलंदाजी केली। विकुल अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, अप्रतिम गोलंदाजी केले, तिखट मारा केलाय। आदरणीय दत्तात्रय घरत यांच्या शुभ हस्ते मॅरेथॉनचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल। जे आमचे मार्गदर्शक आहेत अजिंक्य घरत यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली आपण ही स्पर्धा या ठिकाणी पाहतो आहे। विकुल आपल्या स्क्रीनवरती आहे, ज्यानं खूप चांगली कामगिरी केली। 1 षटक टाकले आणि 3 बळी बोलत 3 मोरे गारद केलेत। 6 चेंडू आणि 21 धावा हे जे समीकरण होतं त्यामध्ये बघितलं तर अप्रतिम मारा। सर तुमचे मनापासून धन्यवाद। आपण पुन्हा एकदा अस्वस्थ बा। विकुल हा सामना महत्त्वाचा होता, समोर विकी सारखा मोठा खेळाडू होता। काय प्लॅन होता, काय यावेळेला तो निश्चितच संकल्प एकूण तुम्ही संकल्प केला होता मैदानावर?